नववर्षानिमित्त राज ठाकरेंची एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे। नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना राज ठाकरेंनी राज्यातल्या अनेक समस्यांवर भाष्य केलं। या शुभेच्छा देण्यासोबत राज ठाकरेंनी निवडणुकीच्या निकालानंतर मराठी माणसांवरील हल्ले वाढल्याची बाब अधोरेखित केली। त्यासोबत मराठी माणूस फक्त मतदानासाठी वापरला जातोय असा संतापही व्यक्त केला। अशा प्रकारे राज ठाकरेंनी नाव न घेता थेट सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला। या पोस्टमध्ये राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला। तसंच मराठी भाषिक संघर्ष, महागाई, हिंदू या सगळ्या घटनांचीही त्यांनी आठवण करून दिली। दरम्यान नवीन वर्षानिमित्त राज ठाकरेंनी जी एक पोस्ट केलेली आहे, या पोस्टमध्ये राज ठाकरे नेमकं काय म्हणतात आपण तेही पाहूया। 25 वर्षात जरी खूप बदल झाला असला तरी अनेक गोष्टी तशाच राहिल्या आहेत। मुंबईत मराठी माणूस अजूनही असुरक्षित आहे। मराठी तरुणांच्या हाताला काम नाही। बेरोजगाराला जात नसते, पण त्याला ती जात जाणवून देऊन जातीजातीत भांडणं लावणं सुरूच आहे। शेतकऱ्यापासून ते सर्वच कष्टकऱ्यांचं आयुष्य महागाईनं होरपळून निघतंय। महाराष्ट्र सैनिकांनी स्वतःच्या मनातली खंत आता बाजूला ठेवली पाहिजे। मराठीवर कोणी हल्ला केला तर मराठी म्हणून आणि हिंदू माणसांच्या गळ्याला नख लावलं तर हिंदू म्हणून मी अंगावर येईन, ते आपण करत आहोतच। महिला अत्याचारांची दखल घेण्याबाबत पक्ष कार्यालयात संपर्क कक्ष सुरू करा। महिलांच्या तक्रारींची दखल घ्या। हातात मोकळे सोडून नराधमांना चांगलं फोडून काढा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।